मित्रांनो, सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। हे लक्षात घेता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने जनजागृतीसाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे। गुरुवार दिनांक 30/10/2025 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सायबर सेफ वॉकॅथॉनचे आयोजन भक्ती शक्ती चौक निगडी येथून करण्यात आले होते। पाऊस असताना सुद्धा विविध शाळा, कॉलेजेस, संस्था, कॉर्पोरेट कंपन्या यांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले। या मोहिमेसाठी स्पेशल गेस्ट अर्थात सेलिब्रिटी शिव ठाकरे यांनाही बोलवले होते। त्याचबरोबर दिव्या अग्रवाल आणि प्रोड्युसर आणि डायरेक्टर कौशिक ठक्कर हेही यावेळेस उपस्थित होते। आरजे बंड्या यांनी या कार्यक्रमाचे खुमासदार पद्धतीने निवेदन केले। स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्या तुम्ही सगळ्यांनी प्लीज वाजवा। रिपोर्ट सायबर क्राईम 1930 ही हेल्पलाईन आहे आपली 1930। जर इथे 1930 कोणी असतं तर आम्ही विशेष सत्कार केला असता त्यांचा, बाकी काही नाही। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वॉर्म अप करण्यासाठी झुंबा सेशनचेही आयोजन केले होते। आपण 1-2 एक्सरसाइजेस फॉलो करूया जेणेकरून तुम्हालाही करायला ते इझी आणि छान वाटेल। 5 6 7 8 1 2 3 4 तुमच्यामुळे आम्ही घरी साजरा करतो। आणि आता पावसातही जर मी असतो तर मी घरी बसलो असतो। आपले बंड्या दादा म्हणतात, पण मी सांगतो हे ड्युटी पूर्ण करता हे तुम्हाला खरंच सलाम। आणि मला अभिनंदन करतो मी की आपलं पिंपरी चिंचवड 1 नंबरवर आहे सगळ्यात जास्ती केसेस सॉल्व्ह करण्यात, तर खूप खूप अभिनंदन तुमचं। जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा। आईच्या गावातला भारी लोक आहेत। यानंतर दिव्या आपल्याशी बोलणार आहे। सो दिव्या पण फार उत्तम आहे। मराठीची लग्न झालेलं आणि मुंबईची आहे तर आली पाहिजे ना मराठी। नमस्कार एव्हरीवन। मला तुमची सगळ्यांची पुणेकरांची एन्थुझियाझम बघून मला असं वाटतं की वाव। आम्ही हॉटेलला होतो, तिथून आम्ही निघालो की खूप पाऊस पडते, होणार इव्हेंट नाही होणार, काय होणार। मग इथे येऊन तुम्ही सगळ्यांना बघून आम्हाला वाटतं की वाव यार, तुम्ही जसं उभं राहता तिथे मस्त डान्स केलाय काकीनी, मस्त 2 काकी आपली मस्त डान्स केलाय। माझं मन खरंच प्रसन्न झालेलं आज मॉर्निंगला। आणि पोलिसांना थँक्यू, खरंच थँक्यू। तुमची ना एक आमची मुंबई पोलीसची ना एक टॅगलाईन आहे, ट्रस्टवर्दी, माहिती आहे ती टॅगलाईन। आय थिंक इट्स फॉर एव्हरी पोलीस ऑफिसर, काही वेदर असो काही असो। आणि फॉर सायबर क्राईम आम्ही इतकी मुलींना आम्हाला माहिती आहे कसे आम्हाला मेसेजेस येतात, कसे आम्हाला लोक काय काय बोलतात इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। आणि मला आज माहीत पडलंय की तुम्ही लोकांची केसेस सर्वात बेस्ट आहे महाराष्ट्रात। तर आता मला काही प्रॉब्लेम झाला की मी पिंपरीला येणार आहे। मी खरंच बोलते, मी पिंपरीला येणार आहे। वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डीसीपी श्री बांगर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मंचावर उपस्थित आदरणीय शिव ठाकरेजी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते बिग बॉस मराठीचे विनर आहेत आणि हिंदीचे फर्स्ट रनर अप ते भारतासाठी असतील, पण महाराष्ट्रासाठी तुम्ही हिंदीचे पण विनर आहात। त्याचबरोबर सोबत आहेत सुपर स्पेशल दिव्या अग्रवाल मॅडम आणि डायरेक्टर कौशिक ठक्कर साहेब। त्याचबरोबर माझे सर्व सिनियर सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमाचा मोटिव्ह मी 1 मिनिटामध्ये सांगतो। हा ऑक्टोबर महिना आहे, तो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या संकल्पनेमधून हा सायबर अवेअरनेस मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करतो आहेत। महिनाभरामध्ये आपण खूप सारे प्रोग्राम्स घेतलेले आहेत आणि त्यातलाच हा एक टॉपचा प्रोग्राम म्हणतो तो या प्रोग्रामने ह्या महिन्याची सांगता होणार आहे। तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कमिशनर आदरणीय विनय कुमार चौबे सर यांच्या संकल्पनेमधून आणि यांच्या स्पेशल टचमधून हा प्रोग्राम आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो।
फॅक्ट्सबद्दल मला थोडक्यात या ठिकाणी सांगायला आवडेल की यावर्षी जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांकडून कामगिरी केली जाते, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सायबरच्या रिलेटेड जे फ्रॉड्स होतात आणि त्याच्यामधून जाणारे जे अमाऊंट्स आहेत. आता या ठिकाणी आरजे बंड्या यांनी आताच सांगितलं की हिंजवडीमध्ये सुद्धा फसवणूक होते, तर मला त्यांना सांगायचं आहे की हिंजवडीमध्ये सुद्धा नाही तर हिंजवडीमध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते. कारण सायबर फ्रॉडला फसले कोण जातात किंवा त्यांना टार्गेट कोण होतात, तर ज्यांच्याकडं पैसे जास्त आहेत, ज्यांच्या अकाउंटला पैसे आहेत ते टार्गेट होतात. आणि हिंजवडीमध्ये सगळेजण डबल पेमेंटवाले, डबल इंजिनवाले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जो नॉलेजवाला माणूस आहे, ज्याला खूप कळतं टेक्नॉलॉजीमधलं, ज्याला OTP वेगवेगळ्या साईट्स इकडं तिकडं तो सर्च करत असतो, सर्फ करत असतो, तर हे सगळे नॉलेजवाले मंडळी हे आणि पैशावाले मंडळी याला बळी पडतात. त्यामुळे आपण सगळेजण उपस्थित आहात, हे ब्रँड अँबॅसेडर आहात पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे. आपण सगळ्यांना जागरूक करावं. आणि या ठिकाणावरून मला आवर्जून एक सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये फक्त 2 गोष्टींना, आमचे CP सर परवा ट्विटर लाईव्हवर हे स्पेशल सेशन झालेलं होतं मागच्या आठवड्यामध्ये. CP सरांनी एकच टॅगलाईन सांगितली होती, ग्रीड आणि फिअर ह्या 2च अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये माणूस फसू शकतो, अडकू शकतो. आणि म्हणून जर ग्रीड किंवा लालच आणि फिअर म्हणजे भीती, ह्या 2 गोष्टींपासून जर आपण वाचलो तर निश्चितपणाने आपण कधीही सायबर फ्रॉडला. वॉकॅथॉन संपल्यावर काही महाविद्यालये तसेच संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला. आज पिंपरी चिंचवड पोलीस यांनी एक उपक्रम आयोजित केला आहे, वॉकॅथॉन. यामध्ये सायबर क्राईम जे गुन्हेगारी वाढत आहे त्यामध्ये अवेअरनेस करण्यासाठी सगळे पोलीस आणि जे इतर बांधव आहेत ते सहभागी झालेले आहेत. आणि हा अवेअरनेस जास्तीत जास्त वाढवला जातोय, कारण ही गुन्हेगारी जास्तीत जास्त वाढते, तर तिला रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले जाणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात हे वॉकॅथॉन आहे. तर सगळ्यांनी खूप चांगला सहभाग नोंदवला. धन्यवाद. की सुरन भटकी है रोशनी है, छटपटा रही रोशनी, जगत कहे जय भवानी.